ओके. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आपण आपलं नाव सांगायचं आहे, आपण कुठून आहात आणि बाय बॅकग्राऊंड आपण काय करत आहात? सर मी राजेंद्र बंडू कोळी, राहणार भेंडोडे. येथून मी आहे आणि मी शेती काम करतोय. हॅलो. हा, येस, आवाज येतोय सर. हा सर. आपण शेती काम करत आहात. हो. बरेचसे कॉलवरती शेतकरी बॅकग्राऊंड वरून असेल तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्हाला काही गरज नाहीये, आम्ही शेतात काम करतो. शेतात काम करणं आणि शरीर दुरुस्त करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे सर. होय सर, सर, होय. किती दिवस झाले आपण फॅमिली जॉईन केली? साहेब आज 15 दिवस झाले सर, 16वा दिवस आज. 15 दिवस झाले सर. आपण न्यू कमर्स आहात. आपला काय अनुभव आहे रॉयल फिटनेस फॅमिली विषयीचा? तर हे जॉईन झाल्यापासून फार फार फरक आहे आणि भरपूर आम्ही ह्याच्या आधी व्यायाम करत होतो, परत हे जॉईन झाल्यापासून तुम्ही म्हणजे एकदम फ्रेश वाटतंय सर. आपल्याला काय त्रास होत होता सर? तर जरा पायात वजन वाढल्यामुळे पायाचा प्रॉब्लेम होता. आता कमी आलाय सर. काय प्रॉब्लेम होता? हे हाड वाढलं होतं टाचीचं. अच्छा 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 अच्छा. आणि मग काय बदल वाटतंय सर या थोड्या कालावधीमध्ये आपल्याला? बराचसाच फरक आहे. व्यायाम केल्यामुळं घाम जातोय अंगातनं, त्यामुळे एकदम फ्रेश वाटतंय रोज. आणि फ्रेश वगैरे घेतोय त्यामुळं एकदम फ्रेश वाटतंय सर. अच्छा 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 अच्छा. हाड वाढलं होतं, टाचेतलं हाड वाढलं होतं ना सर? हो सर, हो. ओके. मग त्याच्यामध्ये काय रिलीफ वाटतंय का आपल्याला पहिल्यापेक्षा? होय होय सर, एकदम एकदम रिलीफ वाटतंय सर. ओके 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 सर. मग काय मत आहे आपलं रॉयल फिटनेस फॅमिली विषयी? एक नंबर सर झालं, एक जॉईन झालो आम्ही. चांगली गोष्ट आहे एकदम. आरोग्याला चांगला आहे. येस सर, आपला प्रवास आहे, आपण सुरुवात केलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो, हा. कोचने केलेलं मार्गदर्शन आणि आपण जर कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन ठेवली तर आपल्याला खूप असा सुंदर रिझल्ट येणार आहे या ठिकाणी. ठीक आहे सर. ओके ओके सर. आणि आपल्यातला बदल हा इतरांना सांगा, त्यांचं पण आयुष्य व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करा सर. होय सर, होय सर. ओके ओके, व्हेरी गुड सर. आपण आला आपली ओळख करून दिली रॉयल फिटनेस फॅमिलीला, त्याबद्दल आपलं मी मनापासून आभार मानतो सर. धन्यवाद.